नाव प्रेझेंट अ स्क्रीन, एंटायर स्क्रीन मी प्रेझेंट करायला जात आहे. तर त्यामुळे आता पाहून घेऊ आपण. ही जी स्क्रीन आहे ही स्क्रीन तुम्हाला शेअर होत असेल असं मी समजतो. ओके, तर जी स्क्रीन तुम्हाला शेअर झालेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने आज आपण गेटिंग स्टार्टेड म्हणून म्हटलेलं आहे. तर टेक्स्ट एडिटर या गोष्टी लागतात. हिअर आर सर्टन थिंग्स यू विल नीड टू गेट स्टार्टेड. 4 गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लागतात. फर्स्ट वन इज द टेक्स्ट एडिटर, सेकंड वन इज द वेब ब्राउझर, थर्ड वन इज द ग्राफिक टूल्स आणि फोर्थ वन इज द वेब सर्व्हर. म्हणजे कोणतंही HTMLचा जेव्हा आपण विचार करतो, HTML डॉक्युमेंट क्रिएशनचा जेव्हा विचार करतो, HTML डॉक्युमेंट पब्लिकेशनचा जेव्हा विचार करतो आणि हे डिझाईनचा जेव्हा विचार करतो, तर ह्या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. पहिलं टेक्स्ट एडिटर, दुसरं वेब ब्राउझर, तिसरं ग्राफिक टूल्स आणि चौथं वेब सर्व्हर. एक एक आपण पाहू. आता जेव्हा आपण विचार करतो की ग्राफिक टूल्स काय आहेत, म्हणजे जेव्हा आपण ग्राफिक टूल्सचा विचार करतो की ग्राफिक टूल्स नेमकं काय आहेत, तर इथं जेव्हा आपण विचार करतो की ग्राफिक टूल्स काय आहेत, सॉरी टेक्स्ट एडिटर काय, टेक्स्ट एडिटरपासून आपल्याला सुरुवात करायची की टेक्स्ट एडिटर आहेत काय. म्हणजे इथं जेव्हा आपण टेक्स्ट एडिटरचा तुम्ही विचार केला असेल की एनी टेक्स्ट एडिटर इफ इट कॅन सेव्ह इन अ प्लेन टेक्स्ट विल डू दिस मीन्स that anything from Microsoft Word 6.0, Notepad, Unix will work. All it has to do is save the documents in a plain flat style text. Some of the popular HTML editors are the MS Front Page, Netscape Composer and Hotdex. म्हणजे आता इथं जेव्हा आपण विचार करतो की कशाला म्हटलेलं आहे की कोणतंही टेक्स्ट आपल्याला एक टेक्स्ट एडिटरमध्ये सेव्ह करावं लागतं. जेव्हा तुम्ही HTML डॉक्युमेंट प्रिपेअर करता, ते HTML डॉक्युमेंट प्रिपेअर करताना पहिलं काम आहे की ते आपल्याला एडिटरमध्ये टाईप करावं लागतं. कुठं प्रिपेअर करू, तर टेक्स्ट एडिटरमध्ये. वेल नोन जे आहे, जे आपल्याला जनरली आता यूज करायचं आहे, आपण बिगिनर्स आहोत म्हणून आपण नोटपॅडचा यूज करणार आहे. नोटपॅड नावाचं टेक्स्ट एडिटर आहे. जसं आपण वर्डमध्ये काम करतो, जसं वर्डपॅडमध्ये काम करतो आपण, तसंच नोटपॅडमध्ये सुद्धा काम करू शकतो. जर तुमच्या ठिकाणी प्रोग्राममध्ये नसेल तर तुम्ही सर्च प्रोग्राममध्ये नोटपॅड टाईप करा, तुम्हाला ती विंडो ओपन होईल. मग हे नोटपॅड कशासाठी यूज करतो, टू टाईप ऑर टू राईट द प्रोग्राम. HTML डॉक्युमेंट जे आहे ते त्याच्या फॉर्मॅटमध्ये लिहिण्यासाठी, म्हणजे तुमचं जे टेक्स्ट असेल, तुम्ही ज्या इमेजेस असतील आणि तुमचे रिलेटेड टॅग यामधून जे तयार होतं, या मिळून जे तयार होतं ते डॉक्युमेंट प्रामुख्याने काय करावं लागतं, आपल्याला इथं प्रिपेअर करावं लागतं. आणि प्रिपेअर कुठं करतो आपण, तयार कुठं करतो, तर ते तयार करतो आपण टेक्स्ट एडिटरमध्ये. आणि कोणतं टेक्स्ट एडिटर आपण जनरली आता यूज करणार आहे, दॅट इज कॉल्ड द नोटपॅड. म्हणजे तुम्ही कुठेही कोण्याही एडिटरमध्ये केलं तरी चालू शकतं. फ्रंट पेज नावाचं जे सॉफ्टवेअर आहे ते सुद्धा एडिटर आहे. तिथं आपण रेडीमेड होतं सर्व, म्हणून ते फ्रंट पेज किंवा हॉटडॉग असेल, ह्या सर्व नवीन सॉफ्टवेअर्स आहेत. पण आपल्याला जे नोटपॅडमध्ये प्रोग्राम तयार करायचा आहे, आपण बेसिकली बिगनर्स आहोत आणि आपण कशाचा यूज करणार आहे, नोटपॅडचा यूज करणार आहे. म्हणजे तुम्ही नोटपॅड ओपन करा आणि नोटपॅडमध्ये तुमचं कोडिंग आणि तुम्हाला काय कंटेंट्स आहेत ते टाईप करा. म्हणजे पहिलं जे आहे दॅट इज कॉल्ड द टेक्स्ट एडिटर. मग आता इथं काय करतो आपण, हा प्रोग्राम पूर्ण जे काही आपल्याला प्रोग्राम दिलेला आहे, जे काही कोडिंग आपल्याला दिलेलं आहे, HTML कोडिंग दिलेलं आहे, ते आणि कंटेंट या ठिकाणी आपण तयार करतो आणि सेव्ह करतो .html. जसं मी म्हटलं की माझी फाईल जी आहे, ही फाईल आता प्रॅक्टिकल आपण सिंगल प्रॅक्टिकल घेत आहे, तर मी म्हटलं की माझी फाईल हेडिंगची आहे, तर मला सेव्ह करताना डोक्यात ठेवावं लागेल की त्या पेजमध्ये काय कंटेंट आहे. त्या पेजमध्ये हेडिंगचं प्रॅक्टिकल आहे, मग heading.html नावानं ती फाईल सेव्ह करावी लागेल. म्हणजे कोणती फाईल, त्यामध्ये जे कंटेंट असतील त्या कंटेंटशी रिलेटेड, म्हणजे आता इंटरनेटची माहिती असेल तर इंटरनेट, तुमचा ई-कॉमर्सची माहिती असेल तर ई-कॉमर्स. आता इथं आपण टॅगच फक्त विचारात घेणार आहे, म्हणून टॅगशी रिलेटेड असणारी जी फाईल असेल त्या फाईलचं नाव द्यायचं. म्हणजे जसं मी हॉरिझॉन्टल रूल असेल तर हॉरिझॉन्टल म्हणेल, टेबल असेल तर table.html म्हणेल, फॉर्म असेल तर form.html म्हणेल. म्हणजे जे प्रॅक्टिकल आहे दॅट टाईप ऑफ द नेम इज देअर. आणि .html एक्सटेन्शन काय असेल, जसं डॉक असतं, exe असतं,
PPT असतं तसं एक्सटेन्शन राहील .html. पक्क लक्षात ठेवायचं. .htmlनं जर फाईल सेव्ह केली नाही तर ती फाईल तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन होणार नाही आणि म्हणून हे गोष्ट पक्क लक्षात ठेवायचं. व्हेन वी आर गोइंग टू क्रिएट HTML डॉक्युमेंट वी सेव्ह दॅट पर्टिक्युलर फाईल बाय युझिंग द .html. HTMLला आपण तिचा उपयोग करतो आणि ती फाईल काय करतो, प्रदर्शित करतो, सेव्ह करतो. मग आता ही पहिलं काम झालं की आपण फाईल तयार केली, आपला प्रोग्राम तयार केला, आपलं पेज तयार केलं आणि ते पेज आपण .htmlला त्या टेक्स्ट एडिटरमध्ये सेव्ह केलं. आता दुसरा टप्पा येतो. सेकंड स्टेप इज देअर, गो फॉर द ब्राउझिंग दॅट पर्टिक्युलर पेजेस. आपल्याला ते पेजेस कसे प्रदर्शित होतात हे पाहायचं आहे. म्हणजे आपण टाईप केलेला प्रोग्राम कसा रन होतो, कशा पद्धतीनं तो रेंडर होतो, प्रदर्शित होतो, कसा दिसतो हे पाहणं. अँड सो वी गो फॉर द वेब ब्राउझर. सेकंड इज वेब ब्राउझर. म्हणजे दुसरी गोष्ट लागतं वेब ब्राउझर. मग इंटरनेट एक्सप्लोरर असेल की कोणतेही वेब ब्राउझर असेल. जनरली आता आपण इंटरनेट एक्सप्लोररमध्ये त्या फाईल ओपन होतात म्हणून इंटरनेट एक्सप्लोररचा विचार करू. पण कोणतंही वेब ब्राउझर कशासाठी असतं, हाऊ द प्रोग्राम इज, आपला प्रोग्राम कशा पद्धतीनं प्रदर्शित होईल हे आपल्याला इथे दाखवायचं असतं. म्हणजे जेव्हा मी माझा प्रोग्राम प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मला जे टेक्स्ट एडिटर लागतं दॅट इज कॉल्ड द वेब ब्राउझर. म्हणजे इथं तुम्हाला वेब ब्राउझर दिलेला आहे. एनी सॉफ्टवेअर प्रोग्राम वी यूज टू ॲक्सेस द वर्ल्ड वाईड वेब, द ग्राफिकल पोर्शन ऑफ द इंटरनेट, Microsoft Internet Explorer and Navigator are the two most popular ones. Other web browsers are Mosaic, Linux, Opera, Cello and anything. म्हणजे हे सर्वच्या सर्व प्रकार जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी यूज करू शकतात. आणि हे जे करतो आपण म्हणजे हे जे आपल्याला प्रदर्शित करायचं आहे दॅट इज कॉल्ड द वेब ब्राउझर. म्हणजे आपला प्रोग्राम, मी तयार केलेलं HTMLचं डॉक्युमेंट कसं दिसेल, मी जे अफेक्ट दिलेले आहेत, मी जे टॅग्स दिलेले आहेत, मी ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या फॉलो झाल्या किंवा नाही, त्यात काय चूक आहे याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी, हे पाहण्यासाठी मला कुठं जावं लागतं, वेब ब्राउझरमधून ती फाईल ओपन करावी लागतं. आणि सिम्पल असतं. जेव्हा तुम्ही ती फाईल सेव्ह करता त्यावर जायचं आणि राईट क्लिक केल्यानंतर ती फाईल ओपन होतं. ओपन विथ ऑप्शन येईल आणि ती आपण ओपन विथ ज्या ब्राउझरमध्ये तुम्हाला ओपन करायची असेल त्यामध्ये ओपन करायचं आणि तुम्हाला ती फाईल प्रदर्शित दिसेल. म्हणजे तुमच्या इन्स्ट्रक्शन जे आहेत, तुमचे टॅग्स जे आहेत त्याचे दिसणार नाहीत, पण तुमचे जे कंटेंट तुम्हाला जे पेजवर डिस्प्ले करायचे आहेत ते संपूर्ण कंटेंट तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील आणि दॅट इज कॉल्ड द वेब ब्राउझर. मग ते कोणतंही असो, इंटरनेट एक्सप्लोरर असो की गुगल क्रोम असो की कोणतंही ओपेरा असो, कशातूनही ते प्रदर्शित होऊ शकतं. पण बेसिकली ह्या ज्या फाईल्स असतात त्या आपण जेव्हा सेव्ह करतो तर त्याचा आयकॉन जो असतो तो आपल्याला ई स्वरूपाचा दिसतो. म्हणजे ती फाईल ईच्या स्वरूपात दिसतं. गुगल क्रोमात झालं तर गुगल क्रोमाचा आयकॉन त्या ठिकाणी येईल. म्हणजे त्यात पर्टिक्युलर आयकॉन त्या ठिकाणी ज्या ब्राउझरमध्ये ती सेव्ह झाली असेल तसं येऊ शकतं. आणि मग त्या पद्धतीनं जनरली ईमध्ये आपल्याला त्या फाईल दिसतात. जसं वर्डची फाईलचं W दिसतं, एक्सेलची फाईलचा तो फॉर्मॅट दिसतो. तसंच आपण जे HTML डॉक्युमेंट तयार केलेलं आहे हे फाईल जेव्हा आपण पाहतो तर ते ई नावाच्या सिम्बॉलनं आपल्याला दिसतं. जनरली आपण फास्ट करायचं असेल तर आपण वर्ड डेस्कटॉपवर करतो किंवा स्वतःच्या फोल्डरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि सर्व फोल्डर त्याच ठिकाणी यूज करू शकता. म्हणजे ती फाईल आयकॉन क्लिक करतो. तिसरा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं ग्राफिक टूल्स. आता हा जो ग्राफिक टूल्स नावाचा पार्ट आहे म्हणजे Now you can draw a picture without any problem in a Paint or MS PowerPoint, but to get them into the right format, graphical interchange format GIF, ही फाईल GIF मध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं प्रदर्शित होते. You need to graphic tools such as Adobe Photoshop. म्हणजे ही जी फॉर्मॅट आपण तयार करतो तिला GIF मध्ये कन्वर्ट करावं लागतात. म्हणजे Adobe Photoshop जे आहेत हे Adobe Photoshop प्रामुख्याने या ठिकाणी आपण ग्राफिक टूल्स म्हणून यूज करू शकतो. आणि नेक्स्ट आहे वेब सर्व्हर. म्हणजे आता आपण डिझाईन करण्यासाठी, पिक्चर डिझाईन करण्यासाठी ग्राफिक टूलचा यूज करू आणि ते पिक्चर आपण त्या ठिकाणी यूज करू. मग आता समजा आपण प्रोग्राम लिहिला म्हणजे पहिली स्टेप आपण प्रोग्राम टाईप करतो. सेकंड स्टेप आपण ते कशा पद्धतीनं प्रदर्शित झालं हे पाहतो. डिझाईन आपण ग्राफिक टूलच्या माध्यमातून करतो. पण आता झालेलं डॉक्युमेंट हे
इथपर्यंत आपल्याजवळ असतं. म्हणजे इट इज इन युअर हार्ड डिस्क, इट इज इन युअर कॉम्प्युटर हार्ड ड्राईव्ह. म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हवरच असेल, ती लॅपटॉपमध्येच असेल किंवा तुमच्यापर्यंतच ती असेल. पण इफ यू वॉन्ट टू पब्लिश इट, म्हणजे जर तुम्हाला ते पब्लिश करायचं असेल, यू नीड अ वेब सर्व्हर. मग पहा काय म्हटलं, स्ट्रिक्टली स्पीकिंग देर इज अ ऑप्शनल. यू कॅन राईट द वेब पेज इन अ टेक्स्ट एडिटर, सेव्ह देम टू युअर मशीन्स हार्ड ड्राईव्ह अँड लोड द पेजेस इन टू युअर वेब ब्राउझर इन ऑर्डर टू सी हाऊ दे लुक. You do not even need a network connection to do this. The option to load the pages from your hard drive is typically called something like a open local or a simply open file. However, if you plan to publish your document so that the rest of the world benefit from them, you will need to put them on a web server as long as you using Windows based PC or anything, you go for the web server. Internet you can set your machines up the web server. म्हणजे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे जे करावं लागतं, हे करत असताना काय करावं लागेल की वेब सर्व्हरला ही फाईल आपल्याला सेव्ह करावं लागेल. म्हणजे पहिला पार्ट आहे टेक्स्ट एडिटर, ती कशा पद्धतीनं दिसतं ती वेब ब्राउझरमध्ये पाहू. इथपर्यंत ही पेजेस तुमच्याकडे असतात. यू नीड नॉट टू पब्लिश. जर तुम्हाला पब्लिश करायची नसेल तर इथपर्यंत ठीक आहे. पण इफ यू नीड टू पब्लिश देम, इफ यू वॉन्ट टू ओपन इट फॉर ऑल कम्युनिटीज, जगभरातील वर्ल्ड वाईड वेब लोकांचं जे पाहतात त्या लोकांना ओपन करून द्यायचे असतील तर यू नीड टू सेव्ह इट ॲट द वेब सर्व्हर. आणि मग तुम्हाला वेब सर्व्हर लागतं. आणि हे वेब सर्व्हर प्रामुख्याने ही जी स्पेस देतात, हे स्पेस एक तर भाड्यानं असतं, तुम्हाला ती हायर करावं लागेल, किंवा ती फ्रीसुद्धा असतं. फ्रीमध्ये ॲडव्हर्टायझिंगचे प्रकार जास्त असतात. म्हणजे तशा पद्धतीनं एकदा तयार झालं, एकदा आपण वेब ब्राउझरमध्ये आपण फायनलाइज केलं की ओके दिस इज माय वेबसाईट, इट इज व्हेरी गुड अँड सो वी गो टू पब्लिश इट. म्हणजे आता आपल्या कॉमर्सच्या डिपार्टमेंटची आपण वेबसाईट डिझाईन करत आहे आणि ती वेबसाईट आपलं लवकरच शेवटचा मुलगा जो आहे तो डिझाईन करत आहे आणि ती लवकरच पब्लिश होईल. दॅट मीन्स वी गो फॉर द पब्लिशिंग. म्हणजे लोकांना ती ओपन व्हावी ही जेव्हा आपल्याला वाटतं, देन वी नीड द वेब सर्व्हर. आणि तोपर्यंत कुठेही तुम्हाला गरज पडत नाही पब्लिशिंगची. पण जर गरज असेल तर यू नीड अ वेब सर्व्हर. आणि हे अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, वेब सर्व्हरवर पब्लिश करू शकतो. आणि ही जी बाब आहे ही प्रामुख्याने तुम्हाला इथे लक्षात ठेवावं लागेल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आता ह्या 4 गोष्टी आपण लक्षात घेतल्या. फर्स्ट वन टेक्स्ट एडिटर, जिथं आपल्याला नोटपॅडचा प्रोग्राम तयार करावा लागेल. सेकंड वन वेब ब्राउझर, ज्या ठिकाणी आपला प्रोग्राम कसा दिसतो हे पाहण्यासाठी आपण वेब ब्राउझरचा यूज करतो. थर्ड वन ग्राफिक टूल्स, ज्या ठिकाणी आपण जे फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्शन करावं लागतं की डिझाईन करावं लागतं, आपण ग्राफिक टूलचा यूज करतो. आणि जेव्हा आपण फायनली लोकांसाठी एखादी आपली वेबसाईट ओपन करायची असेल, आपलं डॉक्युमेंट जे HTML डॉक्युमेंट्स आहे हे लोकांसाठी ओपन करायचे असेल, वी नीड अ वेब सर्व्हर. आणि ही जी सर्व्हरवरची असणारी स्पेस आहे ही प्रामुख्याने हायर केली जातं किंवा ती फ्रीसुद्धा उपलब्ध असतं. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते अपलोड करावं लागतं आणि त्याची प्रोसेस थोडी वेगळी राहतं. ती जेव्हा तुम्ही फायनलाइज करा त्यावेळेस ती लक्षात येईल. म्हणजे ह्या 4 गोष्टी प्रामुख्याने आपल्याला गेटिंग स्टार्ट आहेत. कोणतेही डॉक्युमेंट HTML डॉक्युमेंट किंवा HTML वेबसाईट आपल्याला HTMLच्या मदतीने तयार केलेली आहे ती सुरू करण्यासाठी लागतात. आता याच्यानंतरचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा तिथं तेवढेच महत्त्वाचे आहेत. कोणता महत्त्वाचा मुद्दा आहे तर आपल्याला लक्षात येईल की HTML टॅग नावाची एक कन्सेप्ट आहे. म्हणजे आता जेव्हा आपण विचार करतो की HTML टॅग काय आहेत, म्हणजे आता इथं पहा की HTML काय, टॅग्स आर द इन्स्ट्रक्शन दॅट आर एम्बेडेड डायरेक्टली इन टू द टेक्स्ट ऑफ द HTML डॉक्युमेंट. Each HTML tags describe that the browser should be do something instead of simply displaying the text. In HTML tag begin with a less than and end with the greater than sign. HTML tags are not a case sensitive. That means there is a small case or upper case, that is no matter. HTML tags can be 2 types, pair tag and unpaired tag. म्हणजे आता जेव्हा आपण विचार करतो की HTML टॅग काय आहेत, लक्षात घ्या HTML टॅग्स मीन्स इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. आता तुमचे जे टेक्स्ट आहे, तुमचं जे कंटेंट आहे ॲज इट इज पब्लिश होईल
तुम्ही जसं टाईप केलं तसं पब्लिश होईल. बट व्हेन वी वॉन्ट टू फॉर्मॅट इट, समजा मला काही बोल्ड लागतं, मला काही अंडरलाईन लागतं, मला काहींचा कलर चेंज झाला पाहिजे, मला काही टेक्स्ट हे फॉन्ट साईजमध्ये पाहिजे, मला काही टेक्स्ट हे हेडिंग साईडमध्ये पाहिजे, म्हणजे दॅट मीन्स वी गो फॉर द फॉर्मॅटिंग पर्टिक्युलर टेक्स्ट अँड देन वी नीड द टॅग्स. आणि त्या ठिकाणी आपल्याला टॅगची गरज पाहिजे, इन्स्ट्रक्शनची गरज पडतं की ओके दिस टेक्स्ट वन इज बोल्ड. फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, मला हे इटालिक पाहिजे, मला हे अंडरलाईन पाहिजे. देन देअर इज अ टॅग फॉर इटालिक, आय इज अ टॅग अँड फॉर अंडरलाईन यू इज द टॅग. सपोज आय वॉन्ट टू गिव्ह इट इन अ हेडिंग, श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स अकोला, हे हेडिंगमध्ये पाहिजे. मग मी काय करतो की ते पूर्ण H1 to H6 देर आर 6 टाईप्स ऑफ द हेडिंग इन HTML. मी कोणत्या स्वरूपाची साईज लागतं ती हेडिंग त्या ठिकाणी देईल. म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण ह्या प्रकारचं फॉर्मॅटिंग करतो तर आपल्याला इन्स्ट्रक्शन द्यावं लागतात, आपल्याला सूचना द्यावं लागतात. कोणाला? ब्राउझरला, की ओ दिस पेजेस आर like this, these are the instruction, this is the bold text, this is the underline text, this is the heading. ह्या इन्स्ट्रक्शन ज्या देतो ह्या कशाच्या माध्यमातून देतो? बाय युझिंग द टॅग्स. टॅग्सलाच आपण एलिमेंट म्हणतो, टॅग्सलाच आपण काय म्हणतो? मार्कअप म्हणतो. म्हणजे पण टॅग हा कन्सेप्ट लक्षात घ्या. एलिमेंट, टॅग, मार्कअप, दीज आर द इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे हे तिन्ही शब्द एकाच मिनिंगचे आहेत आणि त्याचा अर्थ आहे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. मला सूचना काय करायची, कशा पद्धतीचा सूचना द्यायच्या आहेत, ही जे इन्स्ट्रक्शन्स असतात ह्या टॅगच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जातात. मग टॅग जे असतात ते टॅग दोन प्रकारचे आहेत. फर्स्ट वन इज कॉल्ड द पेअर्ड अँड सेकंड वन इज कॉल्ड द अनपेअर्ड. हे टॅग त्या टेक्स्टसोबतच जोडलेले असतात, त्याच्यासोबतच आपण देत असतो, काही वेगळे देत नाही, वेगळे प्रोव्हाइड करत नाही. त्या टॅग त्याच्यासोबतच आपण HTMLमध्ये देत असतो. मग आता मला हे टॅग पेअर्ड आणि अनपेअर्ड काय आहे? जसं टॅग आपण पाहिलं काल की लेस दॅन आणि ग्रेटर दॅनच्या साईनमध्ये जे असेल दॅट इज कॉल्ड द टॅग. मग पेअर्ड आणि अनपेअर्ड काय आहे? तर पेअर्ड आणि अनपेअर्ड टॅगचा जेव्हा आपण विचार करतो की पेअर्ड टॅग काय आणि अनपेअर्ड टॅग काय, जेव्हा आपण पेअर्ड टॅग, a tag is said to be paired tag if the text is placed between a tags and its companion tag. In paired tag, the first tag is referred to the opening tag and the second tag is referred to as a closing tag. Pair tags are also called the container tag. म्हणजे आता इथं पेअर टॅगची डेफिनेशन तुम्ही पाहिलेली आहे की हा जो टॅग असेल, म्हणजे हा जो खाली तुम्हाला दिसतं बोल्ड, एखादं टेक्स्ट बोल्ड करायचं असेल तर तुम्हाला स्टार्टिंग टॅग लागतं. दिस वन इज कॉल्ड द स्टार्टिंग टॅग अँड दिस वन इज कॉल्ड द एंडिंग टॅग. आणि यामध्ये जे अफेक्टेड टेक्स्ट राहतं दिस इज कॉल्ड द कंटेंट ऑर अफेक्टेड टेक्स्ट. ज्या टेक्स्टला तुम्हाला संस्कारित करायचं असेल, फॉर्मॅटिंग करायचं असेल, त्या टेक्स्टच्या सुरुवातीला स्टार्टिंग टॅग दिला जातो आणि शेवटी एंडिंग टॅग दिला जातो. म्हणून हे जोडीने येतात, म्हणजे स्टार्टिंग आणि एंडिंग टॅग अशी जोडीने येतात. सो इट इज कॉल्ड द पेअर टॅग. म्हणजे दोन टॅग राहतात, देर इज अ स्टार्टिंग टॅग अँड देर इज अ एंडिंग टॅग. सो इट इज कॉल्ड द पेअर टॅग. मग पेअर टॅगमध्ये अजून काय असतं? देर इज अ कंटेंट ऑर अफेक्टेड टेक्स्ट. या दोन टॅगच्या मधात जे काही कंटेंट असेल ते कंटेंट राहतं. सो इट इज ऑल्सो कॉल्ड द कंटेनर टॅग. कारण कंटेनर आहे, सुरुवातीला आहे, मधात कंटेंट आहे आणि बंद केलेला आहे, एंडिंग टॅग आहे. सो इट इज ऑल्सो कॉल्ड द कंटेनर टॅग. मग आता ही जे बोल्ड असेल, हा जो बी असेल इट इज फॉर द बोल्ड, हा जो फॉरवर्ड स्लॅश असेल सो इट इज कॉल्ड द एंडिंग टॅग. याला म्हटलं जातं पेअर टॅग. मग आता दुसरा आहे अनपेअर टॅग. अनपेअर टॅग मीन्स विच इज अ सिंगल, विच इज ओनली द स्टार्टिंग टॅग आणि इट इज ऑल्सो कॉल्ड द एम्प्टी ऑर अ स्टँड अलोन टॅग. म्हणजे आता मला इथं जे टॅग दिसतात, समजा BR इज अ सिंगल टॅग, नो एंडिंग टॅग, नो कंटेंट अँड नो एनिथिंग, ओनली स्टार्टिंग टॅग इज देअर, दॅट इज कॉल्ड द एम्प्टी टॅग ऑर स्टँड अलोन टॅग. म्हणजे ब्रेक लाईन करायची आहे सो वी नीड द BR, हॉरिझॉन्टल लाईन घ्यायची आहे सो वी नीड द HR. आणि BR आणि HR दीज आर द स्टँड अलोन ऑर अनपेअर्ड टॅग. ओके. मग त्याच्यानंतरचा पार्ट येतो की HTML एलिमेंट काय. म्हणजे आता तुम्हाला स्टँड अलोन टॅग आणि HTML टॅग समजले असतील. म्हणजे पेअर टॅग आणि अनपेअर टॅग. पेअर टॅग मीन्स
there is a starting tag, content and ending tag. Pair tag, why it is pair? Because it is coming with the starting and ending tag. Why it is container? Because there is a content. म्हणजे या गोष्टीला आपण कंटेनर टॅग किंवा पेअर टॅग. आणि अनपेअर्ड मीन्स विच इज अ सिंगल ऑन स्टँड अलोन, ओनली स्टार्टिंग टॅग इज देअर. म्हणजे फक्त एकच टॅग येत असेल, सो इट इज कॉल्ड द स्टार्टिंग टॅग. ओके, सॉरी, इट इज कॉल्ड द एम्प्टी टॅग. मग आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे, एलिमेंट्स. जेव्हा आपण विचार करतो, टॅग म्हणजेच एलिमेंट आपण म्हटलं होतं. मग एलिमेंट्स काय? HTML elements are the fundamentals of the HTML. HTML documents are simply a text file made up of the HTML elements. These elements are defined using the HTML tags. HTML tags tell you browser which element to present and how to present them. Where the elements are appears in a determined by the order in which the tags appear. Here some basic tags. म्हणजे आता ही एलिमेंट्स आहेत. म्हणजे कंप्लीट पार्ट जो आहे, जो कंटेंट आहे आणि जो टॅग्स आहेत, हा कंप्लीट पार्ट म्हणजे दॅट इज कॉल्ड द एलिमेंट्स. मग आता एलिमेंट्स काय राहतात? देर इज अ स्टार्टिंग टॅग, ओके, देर इज अ क्लोजिंग टॅग, ओके, देन देर इज अ कंटेंट बिटवीन दीज टू टॅग्स. म्हणजे कंटेंट असेल स्टार्टिंग टॅग आणि एंडिंग टॅगच्या मधात, दॅट इज कॉल्ड द कंटेंट. एव्हरी देर इज ऑल्सो सम एलिमेंट्स आय हॅव अ एम्प्टी कंटेंट, म्हणजे काहीच राहणार नाही. जसं तुम्हाला जर एम्प्टी स्पेस करायची असेल तर देर इज अ एलिमेंट, देर इज नो कंटेंट. आणि एसटी एलिमेंट्स आर सो क्लोजिंग आर क्लोज्ड इन द स्टार्ट टॅग. म्हणजे एम्प्टी एलिमेंट्स असेल तर ते क्लोज स्टार्टिंग टॅगमध्येच बंद होतं. आणि सम एलिमेंट्स आर नीड ॲट्रिब्यूट्स. काही एलिमेंट्समध्ये देर आर ॲट्रिब्यूट्स. मग आता हा ॲट्रिब्यूट शब्द काय? म्हणजे मला ह्या गोष्टीची स्पष्ट कल्पना आली असेल की एलिमेंट्स म्हणजेच तुमचा टॅग. ओके, एलिमेंट्स काय करतात की तुमच्या इन्स्ट्रक्शन आणि त्यामध्ये असणारे कंटेंट हे डिस्प्ले करण्याचं ब्राउझरला सांगतात. मग एलिमेंट्समध्ये स्टार्टिंग टॅग असेल, एलिमेंट्समध्ये एंडिंग टॅग असेल, एलिमेंट्समध्ये कंटेंट टॅग असेल आणि एलिमेंट्समध्ये गरज असल्यास ॲट्रिब्यूट असेल. आणि काही टॅग दे त्यांना कंटेंट नसतं, काही नसतं. गरज असेल तर ॲट्रिब्यूट असेल. मग ॲट्रिब्यूट्स वर्ड काय ते आपण डिफाईन करू. ॲट्रिब्यूट्स मीन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग. जी टॅग आहे त्या टॅगविषयीची असणारी जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल, दॅट इज कॉल्ड द ॲट्रिब्यूट्स. दॅट इज कॉल्ड द ॲट्रिब्यूट्स. म्हणजे ॲट्रिब्यूट्स काय? तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग. HTML tags can contain one or more attributes. Attributes are added to a tag to provide the browser with more information about the tag should appear or behave. Attributes consist of a name and value separated by an equal sign. Attributes values should be always be enclosed in a quotes, double quotes. Double style quotes are the most common, but single style quotes are also allowed. The attributes are optional. Many elements assign a default value its attributes, meaning that if you do not include the attribute, a value will be assigned anyway. For example, if you do specify the alignment of the heading element, it will be always to be left. म्हणजे आपण जर adding to on attributes to the HTML tag, you can align HTML elements left, center, right. म्हणजे इफ यू डू नॉट स्पेसिफाय द अलाइनमेंट, म्हणजे आता या ठिकाणी आपण जर अलाइनमेंट स्पेसिफाय केली नाही तर त्या ठिकाणी ती बाय डिफॉल्ट काय येईल? त्या ठिकाणी डिफॉल्ट येऊन जाईल लेफ्ट. नाही तर मग तुम्ही जी व्हॅल्यू असाइन केली असेल, सेंटर असेल किंवा राईट असेल, तशा पद्धतीनं ती अलाइनमेंट येईल. आणि हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एक लक्षात आलं की या पद्धतीनं प्रामुख्याने ॲट्रिब्यूट्स येईल. म्हणजे आता लक्षात घ्या, ॲट्रिब्यूट्स मीन्स ऑफ द कॅमेरा. गणेश ऑफ करा कॅमेरा. जेव्हा तुम्ही काम करता, म्हणजे ॲट्रिब्यूट्स मीन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग. जो टॅग आहे त्याची असणारी अतिरिक्त माहिती. म्हणजे समजा मी फॉन्ट आहे आणि फॉन्टचा कलर मला चेंज करायचा आहे, सो कलर इज अ ॲट्रिब्यूट. कलर इज अ ॲट्रिब्यूट. मग ॲट्रिब्यूट कसं दिलं जातं? देर इज अ फर्स्ट फॉन्ट नेम, देन देर इज ॲट्रिब्यूट नेम अँड देन देर इज अ ॲट्रिब्यूट. म्हणजे ॲट्रिब्यूटमध्ये दोन पार्ट असतात. फर्स्ट इज द ॲट्रिब्यूट नेम अँड सेकंड इज द ॲट्रिब्यूट व्हॅल्यू. आणि ॲट्रिब्यूट व्हॅल्यू ही इक्वल टूच्या साईन नंतर दिली जातं. जसं फॉन्ट इज इक्वल टू इन ब्रॅकेट इन्व्हर्टेड कॉमास
कलर ब्ल्यू ग्रीन ऑर एनिथिंग इन्व्हर्टेड कॉमास कंप्लीट. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू आहे ॲडिशनल आहे. मला फॉन्टचा कलर चेंज करायचा आहे म्हणून मी व्हॅल्यू देतो. मला फॉन्टचा फेस चेंज करायचा आहे म्हणून मी व्हॅल्यू देतो. मला फॉन्टचं साईज बदलायचं आहे म्हणून मी व्हॅल्यू देतो. दीज आर द ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द फॉन्ट. आणि बाय डिफॉल्ट जे असेल नाही दिली ही व्हॅल्यू ॲट्रिब्यूट्स नाही दिलं तर बाय डिफॉल्ट जो असेल तो त्या ठिकाणी घेतला जाईल. पण जर तुम्हाला बदल करायचा असेल वी नीड टू प्रोव्हाइड द ॲट्रिब्यूट्स. आपल्याला त्या ठिकाणी ॲट्रिब्यूट्स प्रोव्हाइड करायला लागतील, त्याचे व्हॅल्यू द्यावं लागतील, त्याचं नाव द्यावं लागेल आणि सो वी यूज इट. आता ही अधिक स्पष्टपणे लक्षात घेण्यासाठी पुढची जी स्लाईड आहे ती लक्षात घ्या की इथं तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने हे राहतं. म्हणजे आता सिम्पल आहे. आता या साईनमध्ये तुम्हाला द्या ही जी दिसतं इथं तुम्हाला H3 अलाइन इज इक्वल टू लेफ्ट. म्हणजे आता S3 हा पहिला जो टॅग जो स्टार्टिंग टॅग दिसतो, नंतर हा जो पार्ट आहे हा कंटेंट आहे आणि हा जो पार्ट आहे हा एंडिंग टॅग आहे. म्हणजे दिस इज अ कम्प्लीट HTML एलिमेंट. मग या कम्प्लीट HTML एलिमेंटमध्ये देर इज अ स्टार्टिंग टॅग. इन स्टार्टिंग टॅग हिअर इट इज अ नेम ऑफ द टॅग. S3 इज द टॅग फॉर प्रोव्हाइड द हेडिंग. जवळपास 6 हेडिंग आहे फ्रॉम H1 टू H6. देर आर 6 टाइप्स ऑफ द हेडिंग इन HTML. मग H3 हे हेडिंग झालं. देन देर इज अ ॲट्रिब्यूट. दिस इज कॉल्ड द ॲट्रिब्यूट. ही जे आहे हे ॲट्रिब्यूट झालं. ॲट्रिब्यूट्स मीन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग. अलाइन इज द ॲट्रिब्यूट. नेम ऑफ द ॲट्रिब्यूट इज अलाइन. देन देर इज अ इक्वल टू साइन. देन देर इज अ डबल कोट. इन डबल कोट देर इज अ value. Left is the value of that particular alignment attribute and then we close the starting tag. म्हणजे त्या कोटेशनमध्ये डबल कोटमध्ये आपण लेफ्ट ही व्हॅल्यू दिलेली आहे. देन देर इज अ हेडिंग कंटेंट व्हॉट वी वॉन्ट टू अफेक्ट अँड लास्टली देर इज अ एंडिंग टॅग. आणि धिस इज द रिझल्ट. म्हणजे या पद्धतीनं ती आपल्याला दिसून येईल की अशा पद्धतीनं लेफ्टला येईल. जर आपण सेंटर दिलं असेल तर ते सेंटरला येईल. सेकंड याच्यामध्ये आपण ते राईट दिलं सो इट इज ॲट द राईट प्लेस. म्हणजे अशा पद्धतीनं ते रेंडर होईल. म्हणजे तुमचं हे बाकीचे कोणतेही टॅग त्या ठिकाणी दिसणार नाही. जस्ट दिस वर्डिंग आर देअर. दिस टेक्स्ट इज देअर. म्हणजे दिस इज कॉल्ड द एलिमेंट्स. दिस टोटल पार्ट फ्रॉम दिस टू दिस इट इज कॉल्ड द एलिमेंट्स. इन एलिमेंट्स देर इज अ टॅग नेम स्टार्टिंग टॅग. दिस वन इज द स्टार्टिंग टॅग. कोणते घटक असतात एलिमेंटचे? देर इज अ स्टार्टिंग टॅग. देर इज अ एंडिंग टॅग. देन थर्ड वन इज देर इज अ कंटेंट or affected text. Then there is a starting tag. There is a tag name. S3 is a tag name. In starting tag there is a attribute if necessary, not compulsory. लक्षात घ्या, जर गरज असेल तर, not compulsory, not mandatory. Only one attribute is there that is mandatory in IMG SRC. SRC is a mandatory attribute. SRC हे मॅन्डेटरी आहे. कशासाठी? इमेज इन्सर्ट करण्यासाठी. SRC मीन्स सोर्स ऑफ दॅट पर्टिक्युलर पिक्चर. मग इथं जे आहे हे मॅन्डेटरी नाही, अलाइन नाही. लेफ्टला नाही दिलं तुम्ही तर बाय डिफॉल्ट कोणत्याही स्वरूपाची अलाइनमेंट दिली नाही तर बाय डिफॉल्ट इट इज प्लेस ॲट द लेफ्ट साईड ऑफ द पेज. आणि म्हणून इथं प्रामुख्याने इट इज नॉट मॅन्डेटरी असं म्हटलं जातं. अलाइन इज द ॲट्रिब्यूट नेम. लेफ्ट इज द व्हॅल्यू आणि दिस complete part is called the attribute. Okay, attributes means additional information about the tag. ही जी additional information असेल that is called the attribute. म्हणजे अशा पद्धतीनं प्रामुख्याने हे आपल्याला इथे विचारात घ्यावं लागतं. लक्षात म्हणजे H3 attribute name, align left is a attribute, heading is a heading is aligned म्हणजे this part is called the content or a affected text and this one is called the ending tag. मग ending tag मध्ये टॅगचं नाव असतं आणि हा फॉरवर्ड स्लॅश असतो. इथं H3 राहील, टॅग नेम राहील, ॲट्रिब्यूटचं नाव राहील, अलाइन आणि लेफ्ट ही व्हॅल्यू राहील. ओके, मला वाटतं ही सर्व पार्ट जवळपास तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल.
आणि एवढा पार्ट आपल्याला बेसिकली आज इथे विचारात घ्यायचा आहे. पुढच्या पिरियडला पुन्हा विचारात घेऊ. आज पुन्हा थोडंसं रिवाईज करू आणि थांबू. पहिला पार्ट काय की गेटिंग स्टार्टेड म्हणतो त्यावेळेस आपल्याला पहिल्या 4 गोष्टी आवश्यक आहेत. फर्स्ट वन इज कॉल्ड द टेक्स्ट एडिटर, सेकंड वन इज कॉल्ड द वेब ब्राउझर, थर्ड वन इज कॉल्ड द graphic tools, and fourth one is called the web server. Text editor, why we need the text editor? We need to type a particular program. ओके, HTML डॉक्युमेंटचं जे कोडिंग आणि प्रोग्राम आहे हे आपल्याला टाईप करायचं असेल, सो वी नीड अ टेक्स्ट एडिटर. वी गो टू यूज द नोटपॅड आहे जे आपण यूज करणार आहे, म्हणजे दॅट इज अ टेक्स्ट एडिटर. फ्रंट पेज वगैरे जे सॉफ्टवेअर एडिटर्स आहेत ते सुद्धा हॉटडॉग असेल हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. पण आपण इथं प्रॅक्टिकल करण्यासाठी प्रामुख्याने कशाचा यूज करणार आहे? नोटपॅडचा यूज करणार आहे. म्हणजे HTMLचा डॉक्युमेंट नोटपॅडमध्ये आपल्याला तयार करावं लागेल. जे कोडिंग असेल, जे तुम्हाला कंटेंट असतील त्या नोटपॅडमध्ये तुम्हाला टाईप करावं लागेल आणि ते सेव्ह करावं लागेल बाय यूजिंग द एक्सटेन्शन दॅट इज कॉल्ड द .html आणि ती फाईल तुमची सेव्ह होईल. पर्टिक्युलर नेम कशावर राहतं की तुमचं त्यामध्ये जर दिलेलं मॅटर असेल, जे कंटेंट असतील त्या पेजमध्ये त्याच्याशी रिलेटेड तुमचं नाव असेल आणि .htmlला सेव्ह असेल. पहिला पार्ट संपला, फाईल सेव्ह झाली. सेकंड पार्ट येतो की हाऊ इट विल बी डिस्प्ले, ती कशा पद्धतीनं डिस्प्ले होते, प्रदर्शित कशी होतं हे पाहण्यासाठी वी नीड अ वेब ब्राउझर. हे पाहण्यासाठी आपल्याला कशाची गरज भासतं? वी नीड अ वेब ब्राउझर. आणि वेब ब्राउझर कशाला म्हटलं जातं की जे तुम्ही प्रदर्शित करता, जो प्रोग्राम दिलेला आहे ते कशा पद्धतीनं. इंटरनेट एक्सप्लोरर इज बाय डिफॉल्ट आपल्याला ती फाईल त्यामध्ये ओपन होतं. इतरही ब्राउझरमध्ये ओपेरा असो की कोणते असो त्या ठिकाणी ती ओपन होऊ शकतं. म्हणजे ही गोष्ट आपल्याला वेब ब्राउझर लागतं. माझा प्रोग्राम कसा दिसतो हे पाहण्यासाठी we need a web browser. How the program will be displayed, how the HTML document will be displayed, we need a web browser and that is a web browser. ओके, मग आता याच्यानंतरचा पार्ट येतो की ऑप्शनल आहेत दोन्ही. टेक्स्ट ग्राफिक टूल्स आहेत. तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर फोटोशॉप नावाचा ग्राफिक टूल्स जे असतील किंवा अजून कोणते असतील त्याचा यूज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तिसरी गोष्ट आहे वेब सर्व्हर. तुमचं एकदाचे चांगल्या पद्धतीनं HTML डॉक्युमेंट्स तयार झाले आणि तुम्हाला वाटत असेल की ओके वी आर गोइंग टू पब्लिश इट, म्हणजे मला ते पब्लिश करायचे आहेत आणि पब्लिश करायचे असतील तर वी नीड अ सर्व्हर. मग आपल्याला ते सर्व्हरवर काय करावं लागतात? अपलोड करावं लागतात. आणि सर्व्हरवर जी स्पेस असते ती एक तर भाड्यानं घ्यावं लागतं किंवा फ्रीसुद्धा त्या ठिकाणी अप्लाय करता येतं. आणि ही सर्व पेजेस जेव्हा आपण सर्व्हरवर सेव्ह करू ती लोकांसाठी खुली असतील. ज्यांना ती लागत असतील ती त्या URLच्या माध्यमातून प्राप्त करू शकतील आणि दॅट इज कॉल्ड द वेब सर्व्हर. दुसरा पार्ट आपण पाहिला की टॅग्स काय. टॅग म्हणजे इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. टॅगलाच आपण एलिमेंट्स म्हणतो, टॅगलाच आपण मार्कअप म्हणतो. मग पेअर्ड आणि अनपेअर्ड अशा 2 प्रकारचे टॅग्स आहेत. पेअर्ड मीन्स जिथं स्टार्टिंग टॅग आहे आणि एंडिंग टॅग आहेत आणि कंटेंट आहे त्याला पेअर टॅग. यालाच कंटेनर टॅगसुद्धा म्हटलं जातं कारण त्यात कंटेंट आहे. स्टार्टिंग टॅग कंटेंट म्हणजे अफेक्टेड टेक्स्ट आणि एंडिंग टॅग, सो इट इज कॉल्ड द पेअर टॅग. सिंगल टॅग देर इज अनपेअर टॅग. अनपेअर्ड मीन्स स्टँड अलोन ऑर अ सिंगल. नुसतं एकच टॅग येत असेल, स्टार्टिंग टॅगच येत असेल तर त्याला सिंगल ऑर अ स्टँड अलोन ऑर अ अनपेअर टॅग म्हटलं जातं. ब्रेक लाईन असेल, हॉरिझॉन्टल रूल असेल, हे अनपेअर टॅगचे प्रकार आहेत. नंतर एलिमेंटची कन्सेप्ट आपण विचार घेतली की ज्यामध्ये स्टार्टिंग टॅग असेल, कंटेंट असतील आणि एंडिंग टॅग असेल आणि सोबत ॲट्रिब्यूट्स असतील. ॲट्रिब्यूट्स मीन्स द ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट द टॅग. जे टॅग आहेत त्या टॅगविषयीची असणारी जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल दॅट इज कॉल्ड द ॲट्रिब्यूट्स. अशा पद्धतीनं हा सेकंड पार्ट या ठिकाणी आपला कंप्लीट होतो. ओके, थँक्स टू ऑल. पुन्हा उद्या भेटू. ओके, लीव द मीटिंग.